नाशिकच्या भोंदू अशोक खऱ्यात प्रकरण ताजं असतानाच आता एका बड्या नेत्याविरोधात महिलांनी आवाज उठवलाय। नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। नाशिक जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी यांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार करताना नाशिकमध्ये दुसरा खरात तयार होऊ नये असा गंभीर आरोप करत आपल्या व्यथा मांडल्या। पाहुयात नेमकं काय म्हणाल्या या महिला पदाधिकारी। गेल्या खूप वर्षापासून अशा तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचत होत्या। तक्रारी जेव्हा येतात तेव्हा पुरावा असल्याशिवाय मी त्याची शहानिशा केल्याशिवाय ते पुढे पाऊल टाकत नाही। आणि ह्या तक्रारी झाल्यानंतर आम्ही आमच्या जवळच्या स्थानिक लेवलमध्ये जेवढे लोक होते, आपले नेते म्हणा किंवा अजून कार्यकर्ते, यांच्या कानावर ती गोष्ट टाकली होती, पण तरी सुद्धा त्याची काही शहानिशा समोरच्यांनी केली नाही। आणि शेवटी मग शिवसेनेमध्ये जे आमच्याकडे महिला ज्या राजाभाऊ वाजे निवडून आले खासदारकीच्या वेळेस, आमदारकीच्या वेळेस किंवा आता महानगरपालिका करत असताना मी सुदामभाऊ कोंबडे आणि संदीपदादा दोंते यांचा प्रचाराला पण मी होते। तर हे सगळं करत असताना म्हणजे ते पॅनलच होतं, त्या पॅनलमध्ये शिवसेनेचे सगळेच जण होते। तर हे जेव्हा काम करत असताना सुद्धा त्या महिलांची तक्रार येतच होती, पण इलेक्शन होऊन जाऊ दे, मग आपण ह्याची दखल घेऊ असं वरिष्ठांनी सांगितलं। तक्रारी अशा होत्या की जो जिल्हा प्रमुख आता इथे ते निवडून आलेला आहे त्याचं नाव डीजी सूर्यवंशी आहे आणि हा खूप गेल्या वर्षीपासून, जेव्हा त्याच्याकडे पदही नव्हतं तेव्हापासून तो महिलांना अर्वाच्य अश्लील भाषेमध्ये रात्री 3-3:30 वाजता दारू पिऊन मेसेज करतो, फोन करतो। अशा महिलांच्या, तो जिथे राहतो ना त्याच्या स्थानिक ठिकाणी सुद्धा 2 महिलांच्या तक्रारी आहेत। आमच्याकडे खूप महिलांनी तक्रार केलेली आहे की जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे डीजी सूर्यवंशी, ते रात्री अपरात्री महिलांना मेसेज करतात। फक्त मेसेज नाही करत, फोन पण करतात, व्हॉट्सअप कॉल करतात, साधे कॉल करतात। ते 12च्या पुढे 12, 1, 2, 3 असे रात्रीचे फोन करतात, घाण मेसेज करतात। अशा आम्हाला महिलांनी तक्रार आमच्याकडे केलेली होती। त्या संदर्भात आम्ही आदित्य साहेबांशी आज भेटलो त्यांना, आणि आमच्या या ज्या महिलांच्या ज्या तक्रारी आहे त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी रिप्लाय चांगला दिला। त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मुंबईला बोलवू आणि ही जी गोष्ट आहे तिच्या सविस्तर चर्चा करू। मला वाटतं की मातोश्रीला गेल्यावर तुम्हाला न्याय नक्कीच आमचा आदित्य साहेब आणि उद्धव साहेबांवर पूर्ण विश्वास आहे। ते ह्या ज्या महिला आहे पीडित त्यांना न्याय देतील। साधारण या महिलांच्या तक्रारी काय होतात तर तुमच्याकडे कशा पोहोचल्या? त्या महिला आपल्या ज्या राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराच्या वेळेस आमची ओळख झालेली, त्या बी अशाच माझ्यासारख्याच त्या बी काम करत होत्या राजाभाऊ वाजेंच्या वेळेस आणि आमदारकीच्या वेळेस पण। तेव्हा आमची ओळख झाली। त्याच्यानंतर मग आमच्या भेटीगाठी बी व्हायच्या, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की ताई हे जे जिल्हा प्रमुख आहे ते आम्हाला असे मेसेज करतात। इथे स्थानिक नेत्यांजवळ तक्रारी केल्या, इथे काहीच रिस्पॉन्स भेटला नाही आम्हाला। त्यामुळे नाईलाजाने आम्हाला आदित्य साहेबांपर्यंत ही गोष्ट न्यावीच लागली। आणि दुसरा खरात इथे तयार होऊ नये यासाठीच पण आम्ही प्रयत्न करतोय की आता ज्या महिलांचे ज्या महिलांसोबत घडलंय, या 5-6 महिला आहे, पुढे 50-60 महिला पण होऊ शकता ना, त्यांच्यासोबत बी या गोष्ट होऊ नये, या गोष्टीला वेळेच आळा बसावा, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। कुठेतरी तुमच्याकडे पोलीस स्टेशनचा मार्ग होता, पोलिसांचा मार्ग होता, पण तुम्ही पोलिसांना अजून केलेलं नाही, त्याच्यावर काय नक्की होतं? कसं आहे, त्या महिलांचे पण संसार आहे, त्यांचे लग्न, सगळ्या मॅरिड झालेल्या महिला आहेत, सगळ्या मॅरिड महिला आहेत, सो त्यांचे पण संसार आहे, मुलं बाळ आहे, त्या पण त्या गोष्टीला थोड्याफार तिथे कच खातात। त्यामुळे धक्कादायक म्हणजे रात्री 3 वाजता कॉल, व्हॉट्सअप मेसेज केले असल्याचा आरोपही यावेळी महिलांनी करत या प्रकाराला लवकर आळा घालावा। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून हा सर्व त्रास सुरू होता, यामुळे जवळपास 500 महिला शिवसैनिकांनी ठाकरे सेनेचे काम थांबवलं, तर संसार आणि परिवार यांचा विचार करत सध्या तरी महिलांनी पोलिसात जाणे टाळलं असल्याचंही महिलांकडून सांगण्यात आले। तर जिल्हा अध्यक्ष डीजी सूर्यवंशी यांनी सर्व आरोप खोडून काढत संबंधित महिलांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून त्या बैठकीस कशा काय आल्या याची चौकशी आम्ही करत असून ही सर्व कट कारस्थान असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। त्यामुळे एकूणच हा सर्व प्रकार धक्कादायक असून यावर पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नवतेज, महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।